आशापुरा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पिंपळणे. ऊसापासून इथं पावडर बनते आपली गुळ पावडर. ऊस आलेला इथं काटा होतो वजन करतो आपण. आपल्या शेतीतला ऊस आलेला वजन इथं होतो शेतकऱ्याचा. तो वजन झाल्यानंतर पुढे जातो खाली करण्यासाठी. आपल्या शेतात ऊस इथं वजन जॅगरी पावडर बनतं गुळाचं पावडर. आपल्या ठिकाणी इथं वजन होतं. ठीक आहे. आणि किती टनापर्यंत हे आहे कॅपॅसिटी? 60 टन. आणि नंतर मग आता ऊस कसं कळणार? समजा ऊस ट्रक मध्ये भरून आलेलं पण रिकामे झाल्यानंतर रिकामं वजन केलं जातं. त्यातून जी वजा होईल ते ऊसाचं वजन झालं. बरं बरं बरं. आणि ह्याची कॅपॅसिटी किती आहे पूर्ण कारखान्याची? 750 टन. 750 टन दिवसाला 24 तासामध्ये. मग इथनं वजन झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी? आता खाली जाऊन. थँक्यू. वरी ऑपरेटर असतो एक, त्या ऑपरेटरच्या साहाय्याने ह्याच्यावर टाकतात. आणि ते एक ऑपरेटर असतो, ह्या ऑपरेटरच्या साहाय्याने ह्याच्यावर टाकतो. तो काय करतो, त्या ट्रक मधला ऊस उचलतो त्याच्यावर टाकतो आणि त्याच्यात ते ह्याच्यात येतं. इथनं काय होतं, वर जात. चला हा. हा 95% म्हणजे पूर्ण 95% पुढे मशीन मोठी त्याने होते. 5% कट होते, फक्त 95% कट होणार. 100% कट झाले म्हणजे बारीक बारीक, पण बारीक बारीक येत नाही. आपलं 95% भुसा ह्यात जातं ना. हा 5% समजा भुसा. हा भुसा म्हणजे ज्या 5% चिवट्या हे निघतात म्हणून 95% कट होते. सावित्री माई व शाळा मराठी माझी शाळा मराठी
एकत्र करून उरलेली वाफ ही इकडे जाते आतमध्ये. टर्बाईनला घेतो. टर्बाईन हे एक इंजिनचा प्रकार आहे. कार्बाईन म्हणजे आपण शेतात लाईट तयार करतो का ते इंजिन इंजिनचे जनरेटर हे जास्त फिरवून ते बारीक असतं. ते बारीक असतं आणि हे मोठं असतं आणि त्याच्यासाठी या वाफेचा उपयोग केला जातो. हा गुळ पावडर कोणती दाखवा एकदा ह्याच्यात दाखवा बरोबर दाखवा रे. सगळी एकदा हे करू. ही कशाची पावडर तयार झाली म्हणून? गुळाची पावडर तयार झाली. ऊसापासून रसाची पावडर तयार झाली. हा ऊसापासून रसाची पावडर तयार झाली. हे पावडर नेमकं ते गुळ बनवायला पाठवली जाते. नाही आपलं गोळ्या बिस्किट हां याच्यासाठी बोला बिस्किट तयार. झगडाच्या भीती त्याला कौलारूचा छाता. आज दिनांक 6/4/2026 वार सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी या शाळेची क्षेत्रभेट आशापूरक ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पिंपळनेर या कारखान्यावर आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी विद्यार्थ्यांना अतिशय सखोल असं मार्गदर्शन झालेलं आहे. या कारखान्यामध्ये गुळाची पावडर कशी तयार होते, त्यासोबतच वीज कशी तयार होते, त्यासोबत इतर जे प्रोडक्ट आहेत ते कसे तयार होतात याची इत्थंभूत माहिती श्री बदामजी शिंदे यांनी दिलेली आहे. त्यासोबतच या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री वरद विनोदजी चरका साहेब यांचे आणि या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री गौरवजी लोंढे साहेब या सर्वांचे मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे आणि शाळेतर्फे खूप अशी विस्तृत माहिती दिल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल सर्वांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी त्यांचं 3 टाळ्या वाजवून आभार मानायचे.